रामकृष्ण हरी. आपण मराठी हॉटस्पॉट या चॅनलवरती वारी संदर्भातलं कंटेंट बघतच असाल तर आत्ता ही मुक्ताईंची पालखी आहे. 24 तारखेपासून आम्ही मुक्ताईनगरवरून निघालो आहोत. आता 22पर्यंत किंवा 23पर्यंत आम्ही पंढरपुरात पोहोचणार आहोत आणि यावर्षी नेहमीपेक्षा जास्त तरुणांनी या पालखीत सहभाग घेतलेला आहे. म्हणजे दरवर्षी जे काही वयोवृद्ध असतील किंवा कीर्तनकार महाराज असतील तेच फक्त सहभाग घेत होते, पण यंदा खूप तरुणांनी उत्साह दाखवला आहे की त्यांनीही वारी करावी. वारी ही तुम्ही म्हणत असाल की फक्त अध्यात्म किंवा यासाठी नाही आहे, एक तुम्हाला जो तरुणांना थ्रिल हवा असतो आयुष्यात, तो थ्रिल या वारीत तुम्हाला मिळत असतो. गायन इथे आहे, म्युझिक आहे. म्हणजे आत्ता खूप साऱ्या मुलांना याची गरज पडू लागली आहे, सायकोलॉजिस्टची. त्यांना मेंटल हेल्थविषयी प्रॉब्लेम्स येत आहेत. तर या सगळ्या मुलांना मी सांगू इच्छिते की तुम्ही एकदा वारीत या. म्हणजे जसं म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी, तशी एक तरी वारी तुम्ही अनुभवा आणि तुम्ही या सोहळ्याचा आनंद घेऊन बघा. तुम्हाला मला माहिती नाही की मुक्ताबाई काय देतील किंवा काय नाही, पण तुम्ही जे जगून जाल, इथे ज्या वेगवेगळ्या माणसांना भेटाल, तुम्ही त्यांचे अनुभव ऐकाल, तर कदाचित तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे. म्हणजे तरुणांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना काय करायचं आहे नेमकं हे सापडणं. म्हणजे जसं 11वी-12वीचा मुलगा कन्फ्यूज असतं की मला पुढे जाऊन फार्मसी करायची, इंजिनिअरिंग करायची आहे, व्हॉटएव्हर काय करायचं आहे. तर तसं आपलं आयुष्याचंही काहीतरी ध्येय असलं पाहिजे की मला पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे. तर तुम्हाला ते प्रश्न तुम्हाला वारीत सुटतात की मी कशात छान आहे, मी काय करू शकतो, माझ्याकडे लिडरशिप क्वालिटीज आहेत का, किंवा माझ्याकडे काय वेगळे गुण आहेत, ते तुम्हाला वारीत जाणवू लागतात. कारण तुम्ही तो वेळ स्वतःसाठी देत असतात आणि तो वेळ स्वतःसाठी आपण जेव्हा देतो, इंडिव्हिज्युअल, तुम्ही फक्त चालत राहता, स्वतःचा विचार करत राहता किंवा म्युझिक अनुभवत राहतात, विठुरामाचा गजर तुम्ही अनुभवत राहतात, त्यातच तुम्हाला खूप सारे प्रश्न तुमचे सुटतात. तर मी यांना भूमिका आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारू इच्छिते की त्यांनी वारी का केली. माझं वारी करण्याचं एक वैशिष्ट्य आहे की माझी पारंपरिक पिढीची पारंपरिक हे चालवले आहे. माझी 6वी पिढी आहे वारकरी संप्रदायामध्ये. तर मी एक हे घेतलं की आपणही वारी केली पाहिजे. जसं की आपण एज्युकेशननं ते करतात, त्याच्याद्वारे की आपण काहीतरी शिकलं पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये येऊन. आणि आता तरुणांचं एक चालू आहे की आधुनिक साधनांपासून कसं लांब राहावं, याच्यासाठी मी आपल्या वारीमध्ये उतरलेली आहे की आधुनिक साधनांपासून आपण कसं लांब राहावं. या भजनामध्ये, कीर्तनामध्ये आपण दंग व्हावं आणि आधुनिक साधनापासून लांब राहावं. मी तरुणांसाठी एकच सांगेल, आहेत तरुण तर घ्याल परमार्थ करून, आहेत तरुण तर घ्याल परमार्थ करून. कारण सर्वांना जायचं एक दिवस मरून, सर्वांना जायचं आहे एक दिवस मरून. रामकृष्ण हरी. अगदी सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली आपल्याला की ज्या साधनांमध्ये आपण अडकलो आहोत, सतत रील स्क्रोल करणं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही अडकलो आहोत, त्यातून तुमची सुटका होईल. हा एक नवीन पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी आपल्याला दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद भूमिका तुमचं. पाहत राहा मराठी हॉटस्पॉट चॅनल. कसं वाटतं तुम्हाला हे वारकऱ्यांसाठी सेवा करून? चांगलं आहे ना. किती वर्षापासून करतो? हे भरपूर म्हणजे 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष. तुम्हाला कसं माहित पडते की आपल्या गावामध्ये मुक्ताची पालखी येणार आहे? कोण तुम्हाला सांगत येत ना. सांगितलं? हा, महाराज सांगत. म्हणजे आता किती वर्ष तुम्ही पुढे पण सेवा करणार? नाही, आता जोपर्यंत आहे तोपर्यंत करणार. तुमच्या घरची जी ते समोर करत राहतात का? हो. अजून काही पुढे विशेष नवीन विशेष काय नाही, चांगलं वाटलं ना, आनंद वाटला. आले. रामकृष्ण. रामकृष्ण.